जय महाराष्ट्र. महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व जनतेस 1 मेचे महाराष्ट्र दिनाचे हार्दिक शुभेच्छा. तसेच महाराष्ट्र 24 न्यूजचे 6व्या वर्धापन दिनानिमित्त मी 24 न्यूज चॅनलला हार्दिक शुभेच्छा देतो. महाराष्ट्र 24 न्यूज परिवाराला खंबीर आणि स्तंभ कर्तव्यदक्ष पत्रकार श्री शिरीषभाऊ चिरडे, अफजलभाऊ खान यांना दोघांना मनापासून अभिनंदन करतो. हे 6 वर्षापासून निर्भळ, निष्कर्ष आणि लोकहिताचे पत्रकारकरिता आपण समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तुमच्या लेखीतून आणि कार्यापासून सामान्य जनतेचे प्रश्न सुटते आणि चॅनलची प्रगती अशीच राहावे हीच मी चॅनलला हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. सर्वप्रथम आपणा सर्वांच्या सहकार्याने व आशीर्वादाने प्रेमाने महाराष्ट्र 24 न्यूजला 6 वर्ष आज पूर्ण झाले. 59,000 सबस्क्रायबर व असंख्य दर्शक यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आपले कोटी कोटी धन्यवाद. यापुढे सुद्धा असेच प्रेम, आशीर्वाद व सहकार्य लाभो ही आपणा सर्वांकडून अपेक्षा. वळूया आजच्या महत्त्वाच्या बातमीकडे. दिग्रस तहसील कार्यालय येथे महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन. आज दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त दिग्रस तहसील कार्यालय येथे झेंडावंदन करण्यात आले. सकाळी ठीक 8 वाजता तहसीलदार मयूर राऊत यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. पोलीस विभाग, महसूल व इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नगरपरिषद दिग्रसचे लोकप्रतिनिधी, काँग्रेस, भाजपा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, दिग्रसकर नागरिक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी तहसीलदार मयूर राऊत यांनी महाराष्ट्र दिन, कामगार दिन, बौद्ध पौर्णिमा निमित्त दिग्रसकरांना शुभेच्छा दिल्या व स्वजनगणना प्रक्रिया राबवण्याचे सर्वांना आवाहन केले. तसेच बौद्ध पौर्णिमा हा तिहेरी उत्सवाचा यावेळेस योग आलेला आहे. सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा, कामगार दिनाच्या शुभेच्छा, तसेच बौद्ध पौर्णिमेच्या देखील शुभेच्छा. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पण ही जी स्थापना झाली ही 106 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर आणि कितीतरी लोकांच्या इनडायरेक्टली बलिदानानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीने पदस्पर्शाने पावन झालेली महाराष्ट्र राज्याची जमीन आहे. थोर संतांची आपल्याला परंपरा लाभलेली आहे. तसेच समाज सुधारकांच्या विचाराने आपलं राज्य प्रगत झालेलं आहे. आजही 36 राज्यांमध्ये 28 राज्यांमध्ये आपलं राज्य अग्रेसर आहे. त्याचं कारण हेच आहे की आपल्या देशाला, आपल्या राज्याला जी संस्कृती लाभलेली आहे ती अतिशय भरभक्कम आहे. मी 26 जानेवारीच्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं होतं की आपल्या देशाची संस्कृती जी आहे ही फार भरभक्कम आहे. 5000 वर्षापूर्वीची आपली संस्कृती आहे. तेच भाषण, तेच बोलणं जे आहे महाराष्ट्र राज्यासाठी सुद्धा लागू होतं. आजच्या महाराष्ट्र दिनानिमित्त यावर्षी एक विशेष बाब म्हणजे जनगणना 2027 ही सुरू झालेली आहे. आणि जनगणना 2027 मधला स्वगणनेचा फेज जो आहे हा आज 1 मे पासून सुरू झालेला आहे. तर आज 1 मे निमित्त माझ्या सर्व तालुकावासियांना माझं आव्हान आहे की आजपासून 15 तारखेपर्यंत आपण स्वगणना करायची आहे. आपल्या घराबद्दलची 33 प्रश्नांची जी माहिती असणार आहे ती आपल्याला एक QR कोड देण्यात येईल. तो QR कोड आपण स्कॅन केला तर ऑटोमॅटिक तुमच्या ब्राउझरमध्ये ते पोर्टल उघडेल. त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर तुमच्या कुटुंब प्रमुखाचं नाव टाकायचं आहे आणि पुढे येणाऱ्या 33 प्रश्नांची माहिती सिलेक्ट करून माहिती भरायची आहे. कुठलीही टाईप करायची गरज नाही, फक्त आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आपल्या घराबद्दल बेसिक माहिती आहे की आपल्या घरामध्ये शौचालय आहे का, पाण्याची व्यवस्था आहे का, इतर सर्व व्यवस्था आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला करून सबमिट करायच्या आहेत. आणि सबमिट केल्यानंतर आपल्याला एक 11 अंकी नंबर मिळणार आहे. तो नंबर 15 मे नंतर आपल्या घरी जेव्हा प्रगणक येतील त्या प्रगणकांना फक्त तो 11 जो नंबर आहे तो द्यायचा आहे. मी सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने स्वगणना करावी. विशेषतः प्रतिनिधी इथे माननीय नगराध्यक्ष मॅडम आलेले आहेत, बाकी
बाकी इतर नवनिर्वाचित नगरसेवक देखील आलेले आहेत, उपाध्यक्ष साहेब सुद्धा आलेले आहेत. सर्वांना मी आवाहन करतो की लोकप्रतिनिधींनी यामध्ये स्वतःहून सहभाग घ्यावा, स्वतःहून स्वगणना करावी, जेणेकरून आपला आदर्श बाकी इतर नागरिक घेतील. परत एकदा महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.